मंत्री दत्तात्रय भरणे आपल्यासोबत आहेत। जशा पद्धतीने काल नागपूरमध्ये दंगलीची इथून परिस्थिती निर्माण झाली, शांतता भंग झालेली आहे आणि याच्यामुळे जे विरोधक आहेत ते सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवत आहेत की सत्ताधाऱ्यांमधला एक मंत्री जो आहे तो सातत्याने वादग्रस्त विधान करतो आणि त्याच्यामुळे राज्यामध्ये आजची ही परिस्थिती निर्माण झाली। या बाबतीमध्येच मी पण या बातमी पेपरमध्ये आणि काल टीव्हीवरती पाहिल्या। मला सुद्धा या कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। निमित्तानं देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी तर सगळ्यांना आव्हान केलेले, मी आव्हान करतो की निश्चित प्रकारे या राज्यातील कुणीही जातीवर धर्मावर हे कुठेतरी भांडण, कुठेतरी एकमेकाबद्दल गैरसमज निर्माण करू नये आणि कुठेतरी निश्चित प्रकारे चुकीचं वागू नये। आणि या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब ह्या या बाबतीमध्ये सर्वांना एकत्र घेऊन एक समन्वयाची भूमिका घेतील। मंत्री नितेश राणे वारंवार जशा पद्धतीने औरंगजेब यांच्या संदर्भातली भूमिका मांडतात किंवा वक्तव्य करतात, त्याच्यामुळे सध्याची परिस्थिती चिघळलेली आहे। ज्या काही संघटना आहेत त्यांचा उद्रेक पाहायला मिळत आहे। औरंगजेबाची कबर जी इतके वर्ष महाराष्ट्रामध्ये आत्ता ती बाजूला करण्याचा एकूणच जी भूमिका घेतली जात आहे त्याच्यामुळे सध्याची परिस्थिती बिघडलेली। मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की या बाबतीमध्ये आमचे हे 3 मोठे नेते आहेत, महायुतीचे नेते आहेत, या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील। गृहमंत्र्यांच्या होम पिचवर अशा पद्धतीची घटना घडते, फेल्युअर आहे सरकारचं? नाही, आता फेल्युअर म्हणता येत, घटना असतो एखादा दंगल, शेवटी दंगल काय कुणीच सांगत नाही किंवा कुठला एखादा नेता सांगत नाही दंगल करा किंवा दंगल घडवा, परंतु झालेलं हे चुकीचं आहे। निश्चित ही घटना अत्यंत दुर्दैवी असं होऊ नये ही प्रामाणिकपणे देवेंद्र फडणवीस साहेबांची पण त्या बाबतीत त्यांची पण इच्छा आहे, सगळ्या सरकारची इच्छा आहे, त्यामुळे अशा गोष्टी होऊ नयेत। आपण पाहत आहोत की जशा पद्धतीने राज्यामध्ये दंगलीच्या परिस्थिती निर्माण होतात, त्याच्यानंतर अशा घटना घडू नये अशा पद्धतीची खरं तर एकूणच विनंती समाजकंटकांना सुद्धा आणि जशा पद्धतीने एकूणच वातावरण फिरत आहे या सगळ्यामध्ये नागरिकांनी शांतता बाळगावी अशा पद्धतीचं आवाहन आता केलं जात आहे। कॅमेरावर नितीन खरातसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।